महाराष्ट्र दिन असेल, त्याचबरोबर कामगार दिन असेल, या दोनही दिनांच्या शुभेच्छा देत असताना खरं तर ज्या आजच्या महाराष्ट्र दिनासाठी 107 हुतात्म्यांनी जे बलिदान केलंय, आपण त्यांना सुद्धा अभिवादन करून आजच्या दिवशी जे सोलर पॅनलचं आज आपण सोसायटीच्या माध्यमातून जे उद्घाटन होतंय, त्या उद्घाटनासाठी जमलेले समस्त सोसायटीचे संचालक मंडळ असतील, चेअरमन संतोष नाना असतील, त्याचबरोबर समोर जमलेले सगळे मान्यवर असतील, उपस्थित सगळं व्यासपीठ असेल. खरं तर आजच्या दिवशी हा कार्यक्रम अत्यंत चांगला उपक्रम म्हणून आपण त्याकडे पाहिलं पाहिजे. आणि त्या माध्यमातून जसं आशिष भाऊंनी सांगितलं किंवा आधीच्याही वक्त्यांनी सांगितलं की अक्षय ऊर्जा आहे, की अक्षय ऊर्जा आहे, त्या अक्षय ऊर्जेचा स्रोत आपल्यापर्यंत कसा पोहोचेल यासाठी केलेला हा सोलर एनर्जीचा प्रकल्प आहे. आणि त्या माध्यमातून आज आपण 30 किलोवॅटचं हे सोलर पॅनलचं इथं उद्घाटन करतोय. खरं तर आपण ग्रामपंचायतला सुद्धा केलं, अशी भाऊ त्याचबरोबर आपण देवस्थानला सुद्धा आपल्या सोलर पॅनलचा आपण त्याचा वापर करतो, की ज्या माध्यमातून कमीत कमी खर्चामध्ये जास्तीची उपलब्धता होऊन सर्वसामान्य लोकांना अधिकचा आपल्याला फायदा कसा देता येईल. म्हणून खरं तर मुक्ताई देवस्थान सुद्धा आज आपण 60,000पर्यंत, म्हणजे मला वाटतं बाकीचे कार्यालय 1 ते 1.5 लाख रुपयापर्यंतचा भाडं घेत असतील, आपण ते 60, 65, 70 हजारापर्यंतच ते भाडं घेऊ शकतो. याचं सगळ्यात प्रमुख कारण आपल्याला अधिकचा खर्च सोलरचा होता. पण जेव्हा आपण सगळी मंडळी काम करू लागली तेव्हा मात्र ते लक्षात आल्यानंतर आपण ते सोलर घेतलं. म्हणजे फायदा मला सांगायचा आहे काय, की हे एवढं मोठं फायद्याचं गणित हे आपल्या सर्वसामान्य लोकांना निश्चित स्वरूपात सोलरच्या माध्यमातून होतंय. ग्रामपंचायत असेल किंवा अनेक ठिकाणी आपण ते सोलर बसवायचा प्रयत्न निश्चित स्वरूपात करतोय. त्याचबरोबर जनजागृती असेल, केंद्राच्या माध्यमातून काही योजना असतील, या देखील अनेक वेळा सर्वसामान्य लोकांसाठी पोस्टाच्या माध्यमातून असतील, त्या अनेक योजना सोलरसाठी सरकारच्या माध्यमातून येतात. सर्वसामान्य नागरिकांनी त्याचा वापर करून आपला खर्च कमी कसा होईल लाईट बिलासाठी हे मात्र बघणं आपलं गरजेचं आहे. आणि त्या माध्यमातून निश्चित स्वरूपात एक आदर्शवत पाऊल सोसायटीच्या माध्यमातून उचललं गेलंय. मी मनापासून चेअरमन साहेब आणि सर्व संचालक मंडळाचं मनापासूनचं आभार व्यक्त करत असताना आशिष भाऊंनी सांगितलं ती सूचना खरोखर गरजेची आहे, की आज आपल्याला एका सदस्याचे 500 रुपये जरी घेतले तरी मोठा आकडा आपला सोसायटीच्या माध्यमातून जाईल आणि त्या माध्यमातून पाण्यावर आपला अधिकचा हक्क हा निश्चित स्वरूपात त्याच्यावर नोंदवला जाईल. याचबरोबर आशिष भाऊ आस्तरीकरण जरी झालं असलं तरी काही ठिकाणी शेतकऱ्यांनी याच्यातूनही मार्ग काढला. आता तो मार्ग वाणीसाहेब असल्यामुळे मी तुम्हाला बोलणार नाही समोर, परंतु गनिमी कावा ही छत्रपतींची शिकवण आहे आणि आपण ती वापरली पाहिजे. जर पाणी आपलं असेल, धरणं आपल्या याच्यात आहे, आपल्या जमिनी जर गेल्या असतील तर सर्वप्रथम हक्क हा आपला सुद्धा असला पाहिजे. आणि तो अबाधित ठेवण्यासाठी आपल्याला वेगळं काही सांगायची गरज नाही. आपण आपल्या हक्कांसाठी निश्चित स्वरूपात मांडलं पाहिजे, परंतु त्याचबरोबर क्रायटेरिया वापरून जे लिगल आहे ते सुद्धा आपण काम केलं पाहिजे. या दोन्ही गोष्टी निश्चित स्वरूपात जर आपण हातात हात घालून केल्या तर आपल्याला पाण्याची टंचाईचा सामना आपल्याला कधीच करावा लागणार नाही. त्याचबरोबर खरं तर वरती केंद्र सरकार आशिष भाऊ आत्ता सरकारने, महाराष्ट्र सरकारने किंवा MSEBीचं खाजगीकरण झालेलं असल्या कारणामुळे आता अजून एक त्यांनी नियम आणला एवढ्या 1 महिन्याभराच्या आत, की सकाळी 6 ते 9 आणि रात्री 6 ते 9 हे जे कन्झम्पशन आहे ते तुमचं सोलर एनर्जीमध्ये ग्राह्य धरलं जाणार नाही. ते कन्झम्पशन हे तुमचं इलेक्ट्रिकचंच धरणार आहे. त्यामुळे ते एक आपल्याला त्या दृष्टीने सुद्धा आपल्याला प्रयत्न करावे लागतील. कारण अधिकचा जर वेळ असेल, अधिकची जर लाईट वापरली जात असेल तर ती सकाळी 6 ते 9 आणि संध्याकाळी 6 ते 9 वापरली जाते. आणि म्हणून माझी विनंती सगळ्या ग्रामपंचायतींना असतील किंवा आपल्या ह्या सगळ्या सोसायट्यांना असतील की आपण सगळ्यांनी या बाबतीत सरकारकडे निवेदन केलं पाहिजे, सरकारच्या लक्षात आणून दिलं पाहिजे की अधिकचं कन्झम्पशन हे दिवसभर नसते, अधिकचं कन्झम्पशन सकाळी आणि रात्री असते. ते सुद्धा पूर्णपणे या सोलर एनर्जीमध्येच ते ग्राह्य धरावं, यासाठीचा सुद्धा प्रयत्न आपल्या सगळ्यांना करावा लागणार आहे. त्या माध्यमातून आजचं उद्घाटन होते. मनापासूनच्या आपल्याला त्या उद्घाटनासाठी शुभेच्छा देत असताना असंच नवनवीन प्रकल्प आपल्या सोसायटीच्या माध्यमातून सातत्याने होत राहावं. आपण शेजारी पाहतोय एक चांगली इमारत या माध्यमातून आपल्या सोसायटीची उभी राहते.
त्याचं इनॉग्रेशन आपल्याला 1-2-3 महिन्यामध्ये निश्चित स्वरूपात करता येणार आहे. त्या माध्यमातून देखील शुभेच्छा व्यक्त करतो. थांबतो. जय हिंद, जय महाराष्ट्र, जय शिवराय. बातम्या शेतीच्या, बातम्या मातीच्या, बातम्या अन्यायाच्या, गुन्हेगारीच्या, राजकारणाच्या आणि समाजकारणाच्या, शोषणाविरुद्ध बुलंद आवाज, जनसामान्यांच्या हुंकाराची गाज, सत्कार्याला प्रोत्साहन, दुष्कृत्याला अनुशासन, निर्भीड, निस्पृह, सडेतोड, बेधडक आणि रोखटोक म्हणजेच विघ्नहर टाइम्स. शोध बातमीचा, ध्यास सत्याचा. आपलं चॅनल, आपली बातमी. सबस्क्राईब तर कराच, पण बेल आयकॉनवर क्लिक करायलाही विसरू नका.